महाबळेश्वर कॉलिंग मिठ्ठे सहलीला सहलीला एक्साइटमेंट लेवल. तर मग बरोबर आमचा अंदाज ठरला इकडनं प्रतापगडाचा इकडनं जो आपल्याला खालना दिसत होता तो. हे बघा इकडनं एंट्री आहे. आम्ही लास्ट टाइम आलेलो तर इकडनंच गेलेलो. बापरे हा इथं खाली जोपर्यंत आलो. आणि इन्फिनिटी पूलचा पण आहे इकडनं व्ह्यू. तर इकडे थोड्या वेळानंतर येऊ आपण. तो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस व्लॉग. आणि आज आहे किती तारीख? आज 8 तारीख आहे. आणि आता टुवर्ड्स चालले आम्ही मुंबई. म्हणजे मुंबईला जायच्या अगोदर एक महाबळेश्वरला आमचं होल्ड आहे. तर मग बघू आता कसं कसं होतं आहे. सगळं सामान आमचं लोड झालेलं आहे. बाबांनी हेल्प केली आहे पूर्ण सामान लोड करायला. अम्मा बसले. आराध्याचं आमचं सकाळी सकाळी प्रोग्राम झालेला आहे. नाही दाखवत नागडो बाबा आमचं. आणि सगळं झालं रेडी. आणि आता जाऊया टुवर्ड्स मुंबई. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये NH66चा पूर्ण डिटेलमध्ये अपडेट भेटणार आहे टुवर्ड्स मालवण टू महाबळेश्वर. तर मग आता ब्लॉगचा हाच टायटल असणार आहे, मालवण टू महाबळेश्वर. तर मग तुम्हाला जायचं असेल तर मग तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, फायदेशीर ठरणार आहे. काल थोडा पाऊस पडला, थोडा ना जास्तच पाऊस पडला. आणि त्यामुळे एकदम चिल्ड वातावरण झालेलं आहे. आणि आम्ही जायच्या अगोदर एक दिवस अगोदर थंडी चालू झाली, नाहीतर पूर्ण गरमीमध्येच चालू होतं सगळं. तर मग बघूया आता कसं कसं काय काय होतं. एक तुम्हाला वेदर दाखवतो. हा बघा आपल्या आसराचा वेदर बघा काय मस्त झालं क्लायमेट. वा मस्त. आणि एका पावसामध्येच एवढं सगळं रान उगवलं, नाही तर पूर्ण बंजर जमीन झालेली आहे. घर आता डायरेक्ट 2 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर आता परत रिटर्न गावी. त्याच्या अगोदर जर बुकिंग झाले तर यावं लागेल. बघू आता कसं काय होतं आहे. आता नारळ काढूया गाडीवरनं आणि निघूया. लेट्स गो. चलो टाटा करा आजी आजोबांना. टाटा. चलो चला बाय. येतो चल गाई. हो बाय बाय. चलो होय. मच्छर. अरे बापरे किती मच्छर चावले यार. सो आम्ही आता ऑफिशियली निघालेलो आहोत मुंबईला. तर मग आता सॉरी म्हणजे मुंबई म्हणजे टुवर्ड्स मुंबई ते सांगितलं आहे लोकांना आम्ही कुठे ब्रेक घेणार आहोत. तर मग खूप हेक्टिक झालेलं 3-4 महिने आणि खूप काम होतं. तर मग आता थोडा ब्रेक आणि 1-1.5 महिन्यानंतर परत गावी परत काम सुरू. सो लेट्स गो. जाऊया आता कसं कसं काय काय होतं आहे पुढे आमचा प्रवास तर तुम्हाला दाखवतो. आणि एक मोठा सरप्राईज आहे प्लॅनमध्ये, ते पण लवकरच अनाऊन्समेंट करेन त्याची मी. तर मग त्यासाठी पण स्टे ट्यून्ड. तुम्हाला लवकरच कळेल की आम्ही कुठे चाललो आहे. तर बघू कसं कसं आहे. तुम्हाला तर अपडेट भेटूनच जाईल. आणि पावसाचा मस्त वेदर आहे. आणि जास्त पाऊस महाबळेश्वरपर्यंत पोचेपर्यंत नाही मिळाला तर चालेल, पण महाबळेश्वरला पाऊस भेटायला पाहिजे बाबा. चलो आराध्या. आराध्या हॅकर हाय. तिचं एक सकाळी सकाळी आजोबांनी तिला शाळा काढून दिली आणि तिचा फेवरेट झालं एकदम शाळा. चला चला निघूया आपण. रामेश्वर महाराज की जे नीट सुखरूप करून दे रे प्रवास. ओ काका केळी देवा. हा केळी घेऊन सकाळी सकाळी खाई जातात काय माहिती. तर आम्ही वडापाव घेतला. आपला कणकवलीचा ब्रिज आहे आणि पाठीमागे वडापाव आला एक फेमस चांगला. खूप गर्दी असते त्याच्याकडे आणि नेहमी जातो तेव्हा तो वडे तळत असतो आणि एकदम गरम गरम वडे भेटतात आम्हाला. आज पण गरम गरम वडे मिळाले. आता खाऊ वडापाव मस्त ऑन द वे. आणि डायरेक्ट आता विचार चालू आहे की मिसळपाव खायची. जर भूक लागली तर खाईन, नाहीतर मग स्ट्रेट महाबळेश्वर कॉलिंग मिठ्ठे सहलीला एक्साइटमेंट लेवल देखो. लेट्स गो. चलो वडापाव खाऊया आधी. येवा पाहुणा वडापाव खायला. अरे वडापाव. सो आता सकाळचे ऑलमोस्ट 10 वाजलेत
आणि आम्ही पोचलेलो आहोत लांजाला. आणि लांजाला आलो ते कसं कळतं, हा बघा हा ब्रिज आहे जो त्याचं काम चालू आहे आणि तो त्याचं कामच चालू आहे आणि त्याचं कामच चालू आहे फक्त असं चालू आहे. तर मग तेव्हा कळतं की असं पहिला डायव्हर्शन येतो कणकवलीवरनं सुटल्यानंतर आणि हा ब्रिज लांजाचा. तर मग लांजाला आलो आहोत आम्ही आणि इकडनं आता हातखंब्याला थांबायचा प्लॅन आहे. बघू, जर वाटलंच थांबायचं तर थांबू, नाहीतर मग सरळ निघून जाऊ. कारण की आम्हाला CNG मिळायला आता पाठीमागे थोडी लाईन होती तरी आमचा अर्धा तास वगैरे गेला असेल CNGमध्ये. पण आता ऑल सेट एकदम, क्लायमेट पण मस्त आहे, गरमी बिलकुल नाही होत आहे आणि ट्रॅफिक पण कमी आहे. कारण की आता जूनचा महिना चालू झाला आहे, पर्यटक नाही आहेत आणि तसंच पावसामध्ये पण लोक खूप कमीच निघतात बाहेर ट्रॅव्हलिंग करायला. तर मग त्यामुळे रस्ता पण खाली भेटतो. बघू आता पुढे कसं सफर होत आहे आपला. आणि महाबळेश्वरसाठी अजून आम्ही जवळ आलेलो आहोत. तर लेट्स गो. तर मग आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11 आणि आम्ही अजून आहोत हातखंब्याला. कुठे आहे आम्ही? अलंकार हॉटेलमध्ये नाश्ता करतो आणि माझं मिसळपाव खाऊन झालं आणि माझी कॉफी चालू आहे इकडे. तर मग थोडा लेट झाला आहे आम्हाला, पण आता काय करू, चलेगा. कारण की आता जायचं नाही मुंबईला, महाबळेश्वरला जायचं आहे, त्यामुळे आरामात करतो आहे आम्ही सगळं. तर आम्ही पोचलेलो आहोत आता संगमेश्वरला पोचलेलो आहोत. आता वाजले 11:30 आणि मोस्टली ह्या ब्रिजचं काम झालं आहे असं वाटतं आहे मला आणि 1-2 महिन्यामध्ये चालू होईल. जर चालू झालं तर वेल अँड गुड. तर मग ट्रॅफिक थोडं कमी होईल. कारण की हा आता एक 5-10 किलोमीटरचा पट्टा खूप घाणेरडा मिळालेला आम्हाला संगमेश्वरच्या अगोदरचा. आणि आता ह्याच्या पुढे तर एकदम मस्त टिल मुंबईपर्यंत चांगलाच आहे. आता जो रस्ता चांगला लागेल तो गणेश कृपा हॉटेल जस्ट गेला आता पाठी आणि आता ब्रेक वगैरे घ्यायचा काही असं मन नाही आहे. डायरेक्ट आता CNG संपेल तेव्हा CNG भरू आणि मग डायरेक्ट महाबळेश्वर. आणि मी असं ऐकून आहे की महाबळेश्वरला मस्त पाऊस पडतो. आता बघू महाबळेश्वरला ॲक्च्युअलमध्ये पाऊस आहे की नाही. क्लायमेट खूप चांगलं आहे असं बोलता आहेत. आता ॲक्च्युअलमध्ये गेल्यानंतर कळेल आम्हाला की कसं आहे तिकडचा क्लायमेट आणि कसं काय आहे ते. तर मग आता आपण पोचलेलो आहोत चिपळूणला किती वाजले आता? 12:30 वाजता चिपळूणला पोचलं. मोस्टली मी इकडे 11-11:30पर्यंत बसतो, 1 तास लेट आहे. पण ठीक आहे, आपल्याला निघायलाच लेट झालेला. परत CNG आणि इकडे CNGला पण आता खूप गर्दी होते. तर आम्ही आता इकडे स्किप करतोय CNG टाकणं आणि पुढे जाऊन जिकडे कमी गर्दी असेल तिकडे टाकू. कारण की काय माहिती एवढी गर्दी काय, आता सीझन नाही काय नाही, तरी पण मे गावातले लोक असतील ते टाकणारे. आणि बऱ्याच ठिकाणी CNG संपल्याचे बोर्ड पण होते. हां, CNG संपलाय तो पण बोर्ड होतो. थोडा आता आपल्या इंडियामध्ये थोडा गॅसचा क्रायसिस चालूच आहे. आता बघू कसं अवेलेबल होत आहे. आणि CNG आणि पेट्रोलचे पण रेट वाढले रे बाबा. 113 रुपये झालेत, 103 रुपये होते, 10 रुपये डायरेक्ट वाढलेत. 1000 रुपयामध्ये 10 लिटर पण पेट्रोल येत नाही आता. आणि बाकी आता चिपळूणचा ब्रिजचं तर काम जोरो शोरो से चालू आहे असं लग रहा है मेरे को. पण वाटत नाही तरी पण हा एक 1.5-2 वर्षामध्ये चालू होईल का, अजून तरी 2 वर्ष लागतील याचं काम व्हायला. आणि आता एक तरी इकडनं काय बोलतात त्याला, अरे यार मी काय बोलत होतो विसरलं. हां, तर मग इकडनं अजून महाबळेश्वर 1-2 तासाच्या अंतरावरती आहे. तर मग स्टे ट्यून. 12:30 म्हणजे 2:30पर्यंत 2-2:30पर्यंत तरी पोचून जाऊ, मॅक्स टू मॅक्स 3पर्यंत. तर मग हा एक आता आला आपला बहादूर नाकाला पोचलो. आणि इकडनं आता आपला अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अरे काय आपला घाट चालू होतं इकडनं आता. तर मग घाट सेक्शन चालू होईल आणि डायरेक्ट तुम्हाला आता तिकडे महाबळेश्वरच्या फाट्यावरती पोचलो की तुम्हाला अपडेट देतो की कसं काय पुढे आमचा प्रोग्राम असणार आहे तो. तर मग इकडे लग्न चालू आहे आणि कोणीतरी मोठा नेता आला असं वाटतंय मला. कारण की लेक्सिस आहे तिकडे, 2.5 करोड की गाडी आहे. तर कोणाला माहीत असेल ही गाडी कोणाची आहे तर प्लीज कमेंट करून सांगा. 0007 नंबर आहे, बापरे सर्वात महाग नंबर आहे गाडीमध्ये. आणि ती लेक्सिस पण महागच आहे तशी म्हणायला गेलं तर. 3-1 करोडची गाडी आहे. कोण आहे काय माहिती.
मुंबईसून इलो असतो गेलो. आणि इकडे आमची आराध्या आराम करताना. मिट्टू इकडे बा. मिट्टू हॅलो. हाय कर हाय कर. पा दे. सो तर मग आम्ही आता पोहोचलेलो आहोत कशेडी बोगदा. वेलकम टू कशेडी बोगदा. वाव. आणि असं वाटतंय आम्ही अटल टनलमध्येच घुसलेलो आहोत आणि पुढे गेलो असं स्नो दिसणार. बघूया आता कसं वाटतंय. पण आता इकडनं सोडल्यानंतर कशेडीचा बोगदा एक राईट टर्न येतो, तो डायरेक्ट आपल्याला महाबळेश्वरला घेऊन जातो. तो आम्ही आता पहिल्यांदा जाणार आहे. बघूया कसा एक्सपिरियन्स येतो आहे, रस्ता कसा आहे. आणि जसं राईट टर्न मारेन तसं तुम्हाला दाखवतो की रस्ता कसा आहे तो, की तुम्हाला पण एक अंदाज येईल की मालवणवरनं तुम्ही महाबळेश्वरला आरामात सहज दिशा जाऊ शकता. सो लेट्स गो. सो हे बघा कशेडीचा बोगदा सोडला ना आपण की असं इकडे बोर्ड लागतो महाबळेश्वर, असं लेफ्ट घेऊन राईट घ्यायचं आणि तुम्हाला बरोबर बोर्डचाच फॉलो करायचं आहे महाबळेश्वरला जायचं असेल तर मग आम्ही आता महाबळेश्वरच्या रस्त्याला लागलेलो आहे आणि बोललो की जायच्या अगोदर एकदम पटकन जेवूया आणि इकडनं निघूया, कारण की आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट अडीच काय 2 वाजले. मे बी 2 वाजले ना. माझा घड्याळ आहे इकडे. 2:30 वाजले. बापरे. आता पोचेपर्यंत एक 3:30-4 पर्यंत पोचून जाऊ तिकडे आणि गेल्यानंतर मग डायरेक्ट आता ब्लॉग चालू करतो. आता खातो आणि ड्राईव्हला कॉन्सन्ट्रेट करतो. आणि हे बघा त्रास किती देते बघा हे आमचं कार्टून. सो इकडे वरती किल्ला दिसतोय बघा. हा माईट बी प्रतापगड आहे, अजून नक्की नाही. जर कुठे आता आम्हाला बोर्ड वगैरे दिसला तर कन्फर्म होईल की वरती प्रतापगड आहे म्हणून. तर मग आम्ही ऑलमोस्ट वरती पोचलोय बघा. इकडनं वादिया काय दिसत आहे त्या महाबळेश्वरच्या. आणि रस्ता चांगला आहे, इतकं वाईट नाही. काम चालवू शकतो. चिरेखिंडेला आलो पोचलो आम्ही आता. आणि इकडनं एक अजून 1 तासभर दाखवतो आहे रस्ता पाचगणीला पोचायला. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो आता वरती कसं आहे ॲक्च्युली मध्ये. तो बुरुज वगैरे दिसतोय बघा प्रॉपर एकदम. तर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा कोणता किल्ला आहे तो. आमच्या मते हा प्रतापगड आहे, तुमच्या मते तुम्ही सांगा. आम्हाला चुकीचं असेल तर मग राईट करून कमेंटमध्ये सांगा. चलो आता पोचतो हॉटेलवरती आणि तुम्हाला दाखवतो तिकडनं व्ह्यू. तर मग बरोबर आमचा अंदाज ठरला. इकडनं प्रतापगडच आहे. इकडनं जो आपल्याला खालना दिसत होता तो हे बघा. इकडनं एंट्री आहे. आम्ही लास्ट टाईम आलेलो तर इकडनंच गेलेलो आणि बरोबर आम्हाला आता येताना पण दिसला. आणि इथे जेवलेलो. हा आम्ही इकडे लास्ट टाइम इकडे जेवलेलो या धाब्यावरती. प्रतापगड कॉर्नर फॅमिली ढाबा. हा बघा जेवण इकडे. हा बघा इकडे आम्ही जेवलेलो लास्ट टाइम. आधी जेवण इकडचं पण खूप छान आहे. उतरला लेफ्ट साईडला त्या प्रतापगड फॅमिली धाबा. आणि एकदम कॉइन्सिडन्स आता मॅच झालेला आहे आमचा. प्रतापगड बघायचा होता तर बरोबर दिसला आम्हाला. आणि आता इकडनं महाबळेश्वर एक 16 किलोमीटर आहे. पोचू पटपट आणि तुम्हाला सांगतो. लेट्स गो. तर आपण आता पोचलेलो आहोत क्लाउड मिस्ट रिसॉर्टमध्ये आणि ते पण पाचगणी. आणि समोरचा व्ह्यू बघा भाई साहब. हे काय आहे, हे कोणतं दृश्य आहे इकडे. एकच सेकंद तुम्हाला हे मध्ये येतं आहे, पटकन पुढे जाऊन दाखवतो. हा हे बघा द व्ह्यू. बापरे. हा इथं खाली तोपर्यंत आलो. आणि इन्फिनिटी पूलचा पण आहे इकडनं व्ह्यू.
तर इकडे थोड्या वेळानंतर येऊ आपण. आणि बाकी एकंदरीत एक नंबर वाटतं भाई. अपने भाई काही आहे तर मग. आणि इकडे मी दुसऱ्यांदा येतो. पहिल्यांदा आलेलं ते आराध्या नव्हती, आता आराध्याला घेऊन आलं. तर मग आराध्या पण एक्सायटेड आहे. चल पहिलं रूममध्ये चेकआउट बोलतो, चेक इन करतो आणि मग तुम्हाला व्ह्यूचा आनंद देतो. लेट्स गो.